नागपुरात मोकाट जनावरांची मोठी समस्या आहे। नागपुरातील हुडकेश्वर भागात वंदना देवीकर यांच्यावर एका वळूनं हल्ला केला आणि त्या गंभीररित्या त्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या आहेत। त्यांचे पती आपल्या सोबत आहे। काय झालं होतं नेमकं? मी ज्यावेळेस तिथे पाहायला गेलो त्यावेळेस सांड तो नव्हता, सांड पळून गेलेला होता। पण आमच्या घरचे लोक गाडीच्या आतमध्ये फसल्या गेली होती, समजलं। पण त्यांना काढून मी काय मोठ्या मोठ्यांना गाडीत भरून आपल्या स्वतःच्या गाडीत घेऊन आम्ही आनंदमन हॉस्पिटलला हे पोहोचवलं त्या आणि ॲडमिट करायला लावलं। काय झालं होतं नेमकं, म्हणजे कुठे झाली ही घटना? हे आमच्या घराच्या बाजूला त्यांच्या रोजचाच कार्यक्रम होतं। पण ते तिकडे एक म्हणजे गाय किंवा वासू काहीतरी पाणी पित होता समोर, ते तिच्याकडे लक्ष गेलं आणि ती पाहायला गेली की काऊन पळून राहिली। ते जेव्हा पळाली ते त्यांच्याकडे लक्ष गेलं, पण तिला हे नाही माहीत की मागे सांड आहे म्हणून, कारण का मागच्या साईडनं ते तो सांड आला आणि त्यानं तिला पाडलं, समजलं। असं हे पाडल्यानंतर त्याला ते रेंगाळत त्या गाडीपर्यंत नेलं आणि गाडीवर आपटलं आणि आपटल्याने नंतर त्याला गाडीच्या अंदर टाकण्याचा प्रयत्न केला। आता प्रकृती कशी आहे? आता प्रकृती म्हणजे अशी आहे की जसं ती बोलत नाही आणि ते डोळेही उघडत नाही, तसं जर आपण हे केलं तर थोडंसं आपण हे केलं तर हात वगैरे हलवते, थोडं हात वगैरे हलवतात। का डॉक्टरचं म्हणणं हे पडलं की बा तुम्ही त्यांच्याशी संपर्कात राहाल दिवसभर, कोणी ना कोणी संपर्कात राहिलं तर होऊ शकतं त्या ब्रेनवर तिला हे होऊ शकते, म्हटलं। सोबत श्वेता आहे त्यांची मुलगी, काय परिस्थिती, तब्येत कशी आहे? तब्येत तर तिची जशी पहिले होती तशीच म्हटलं तरी चालेल, थोडंसं इम्प्रूव्हमेंट आहे। जसं आम्ही तिच्याशी बोलतो तर ती रडते, डोळ्यातून पाणी काढते, दोन्ही डोळ्यातून पाणी काढते। काही आम्ही तिला जर प्रश्न विचारले तर तिला म्हटलं की आई तू माझं ऐकत असेल तर थोडं पायाने मला सांग की तू माझं ऐकत आहे, तर ती पाय हलवते, ती हे करते। पण प्रकृती म्हणजे ती डोळे नाही उघडत आहे, मेन म्हणजे ती डोळेच नाही उघडत आहे, डोळे आणि तिचं बोलणं, त्याच्यामुळे थोडं आम्हाला वाईटच वाटते। किती गंभीर समस्या आहे जनावर? खूपच गंभीर समस्या आहे, इतकी की आता आमच्या घरचे मुलं पण बाहेर निघू शकत नाही। माझे बाबा संध्याकाळी 5 ते 7-8 वाजेपर्यंत बाहेर बसायचे खुर्ची टाकून, आता म्हणजे आम्हाला गेट लावूनच ठेवावं लागते की आम्ही बाहेर निघालो तरी पण आम्ही इकडनं तिकडनं बघतो कोणी आहे का, जनावर आहे का, तेव्हाच आम्ही बाहेर निघतो। बंदोबस्त करायला पाहिजे, जनावर बंदोबस्त करायलाच पाहिजे। 1 महिना होऊन गेलो, कोणी पण म्हणते की हो तो सांड मेला, नाही त्या दिवशीच तो मेला, त्याने 4-5 ठिकाणी असं केलं, पण तो मेला म्हणते पण अजूनही तो सांड दिसतोच आहे की बा आम्ही पण असं गाडीवर वगैरे असलं ना तर तो दिसतो की हा सांड आहे म्हणून, आणि एकच नाही आहे, 4-5 आहे। गंभीर समस्या आहे आणि महानगरपालिकेनं या मोकाट जनावरांचं नियंत्रण करणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।